नमस्कार मित्रांनो. काल आपण आरबीआयचा इतिहास आणि आरबीआयचे कार्य, पतनियंत्रण म्हणजे काय या संबंधी संपूर्ण डिटेलमध्ये अभ्यास केलाय. तर आज आपल्याला एसबीआय, त्यानंतर 1950च्या नंतर भारतामध्ये ज्या ज्या बँक स्थापन झालेल्या आहेत त्या सर्व बँकांचा आपल्याला विस्तृतपणे अभ्यास करायचा आहे. ज्याप्रमाणे मी आपल्या बँकिंग संबंधीच्या पहिल्या सेशनमध्ये बोललो होतो की आपल्याला या सेशनमध्ये ज्यावेळेस आपण पूर्ण डायग्राम काढून नेमक्या 1935 पासून ज्या बँका आहेत त्या बँकांपासून तर आपण 2015च्या जेवढ्या IDFC बँक आहे तिथपर्यंत आपण पाहत गेलो होतो. तर आता एक एक बँकेला आपण थोडं विस्तृत स्वरूपात पाहूया. तर एसबीआय ला आपण सुरुवात करणार आहोत. आरबीआयच्या नंतर आपण बघू शकतो की भारतामध्ये जी प्रमुख बँक एस्टॅब्लिश झाली ती एसबीआय. जर आपण पुढच्या व्हिडिओला आणखी एकदा रिवाइज करून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की भारतामध्ये सुरुवातीला काही प्रेसिडेन्सी बँक होत्या. त्या 3 प्रेसिडेन्सी बँक मुंबई, कलकत्ता, मद्रास या 3 प्रेसिडेन्सी बँकांचं एकत्रीकरण करून त्या 3 प्रेसिडेन्सी बँका ज्या होत्या त्यांचं एकत्रीकरण करून 1921 मध्ये इम्पेरियल बँक मध्ये रूपांतरण केलं गेलं आणि मग 1955च्या कायद्यानुसार त्याच इम्पेरियल बँकेचं एसबीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये समावेश केला गेला. यासाठी जी समिती नेमण्यात आली होती ती समिती होती AD गोरवाला समिती. या गोरवाला समितीच्या शिफारशीच्या अंतर्गत भारत सरकारने कायदा करून जुलै 19 ला भारताची एसबीआय 1955 ला कम इनटू फोर्स झाली. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की ज्या सहकारी बँका होत्या त्या सहकारी बँकांसंबंधी काय, तर 1959 मध्ये परत कायदा केला गेला. 1959 मध्ये ज्या असोसिएट 8 बँका होत्या त्यांना 8 बँकांना एसबीआय मध्ये मर्ज करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु त्यातील काही बँकांनी एसबीआय मध्ये मर्ज व्हायचा जो निर्णय होता तो नाकारला. परिणामस्वरूप त्या बँकांना मर्ज न करता एसबीआयच्या सहकारी बँका, असोसिएट बँकांचा दर्जा दिला गेला व 1959च्या कायद्यामध्ये 8 संलग्न एसबीआयच्या बँक बनल्या. स्टेट बँक ऑफ बिकानेर, स्टेट बँक ऑफ जयपूर, स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंदोर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ मद्रास अशा प्रकारच्या ह्या ज्या 8 बँका होत्या ह्या संलग्न बँका मिळून एसबीआयचं कामकाज करायला भारतामध्ये सुरुवात झाली आणि याची स्थापना झाली. जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून याचं मुख्यालय जे आहे ते मुंबईला आहे. आता आणखी एक महत्वाची बाब यामध्ये आपल्याला बघावी लागेल की जेव्हा 1955 मध्ये एस्टॅब्लिश झाली तेव्हा इथं 92.1% शेअर जे होते ते आरबीआयने परचेस करून टाकले. म्हणून या बँकेला आरबीआयची बँक म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. म्हणून ज्या ठिकाणी आरबीआय नसते त्या ठिकाणी आरबीआयच्या नावाने एसबीआय बँक ही आरबीआय म्हणून कार्य करत असते. ती आरबीआयची एक शाखा म्हणूनच कार्य करत असते. परंतु पुढे काय झालं की हे करत असताना ज्या 8 संलग्न बँका होत्या त्या 8 संलग्न बँकांमध्ये मग मर्जिंग व्हायला सुरुवात झाली आणि 1963 मध्ये बिकानेर आणि जयपूर यांचं मर्ज केलं गेलं. तर 2008 मध्ये सौराष्ट्र बँकेला जी आहे ते इंदोर बँकेमध्ये मर्ज केल्यानंतर एसबीआयच्या 5च असोसिएट बँका या शिल्लक राहिल्या आणि मग 21 फेब्रुवारी
2017 मध्ये आणखी केंद्र सरकारच्या एका आदेशाच्या अनुसार 1 एप्रिल 2017 पासून 1 एप्रिल 2017 पासून सर्व एसबीआय एकत्र केल्या गेल्या. म्हणजे आता सर्व एसबीआयचं एकत्र करून एकच एसबीआय बनवल्या गेली आणि सोबत यामध्ये आणखी एक बँक जोडल्या गेली, ती म्हणजे भारताची महिला बँक. आणि सर्व मिळून भारताची एकच बँक तयार झाली आहे, ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. तर यामध्ये आणखी एक पॉइंट महत्वाचा की नरीमन समितीने असा अहवाल दिला होता की आरबीआयने कोणत्याही इतर बँकेचं अधिग्रहण करू नये, म्हणजे मालकी हक्क कोणत्याही बँकेचं ठेवू नये, अशा प्रकारचा जे नरसिम्हन समितीने अहवाल दिला होता. आणि त्या अहवालाच्या परिणामस्वरूप जून 2008 मध्ये आरबीआयने आपली जी 92% अधिग्रहित केलेली एसबीआय होती, ती एसबीआय 35,531 करोड रुपये घेऊन ती आरबीआयने आपली बँक ही केंद्राकडे सुपूर्द केली. म्हणून हिला आता केंद्राची बँक म्हणजे सार्वजनिक सरकारची बँक म्हणून ओळखल्या जाते. तर महत्वाचं इम्पॉर्टंट भाग की कृषी क्षेत्राला कर्जपुरवठा करण्यासाठी जे प्रायमरी सेक्टर आहे त्याला कर्ज पुरवठा करण्यासाठी जी बँक भारतामध्ये महत्त्वपूर्ण कार्य करते ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया की ज्या 1806-1839-43 यामध्ये ज्या इम्पेरियल बँक होत्या, असं ज्या बँका स्थापन झाल्या होत्या, त्या बँकेचं 1921 मध्ये इम्पेरियल बँकेमध्ये रूपांतरण झालं. आणि इम्पेरियल बँकेचं रूपांतरण मग जुलैच्या कायद्यानुसार 19 जुलै 1955 ला एसबीआय मध्ये रूपांतरित केलं गेलं. एसबीआय एस्टॅब्लिश झाली. तर त्यानंतर 1959च्या कायद्यामुळे 8 संलग्न बँका यामध्ये मर्ज करून त्यांना संलग्नचा दर्जा दिला गेला. पुढे 63 आणि 2008 मध्ये त्या मर्ज केल्या गेल्या. तर 2017 पासून या संपूर्णपणे आता एसबीआयच्याच शाखा म्हणून त्यामध्ये आणखी एक बँक मर्ज केल्या गेली, ती म्हणजे महिला बँक. 55 मध्ये तिचं जे होतं भाग भांडवल हे आरबीआय कडे होतं. नंतर ते केंद्र सरकारने आपल्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे. अशा प्रकारची ही प्राथमिक क्षेत्राला महत्त्व देणारी आरबीआय, छोटी आरबीआय जिला आपण म्हणू शकतो, मिनी आरबीआय जिला आपण म्हणू शकतो, की जिथे आरबीआय नसते तिथे आरबीआयच्या नावाने आरबीआय म्हणून कार्य करते, अशा प्रकारची बँक आपण एसबीआय बघितली. सध्या भारतामध्ये सर्वात जास्त शाखा असणारी बँक आपण तिच्याकडे बघतो आणि भारताची बँक जिच्या विदेशामध्ये शाखा आहे अशी आपण तिच्याकडे बघतो, ती म्हणजे एसबीआय. त्यानंतर महत्त्वपूर्ण बाब येते आपल्याकडे आयसीआयसीआय. 1955 मध्ये ह्या वित्त संघटनेची स्थापना 5 जानेवारीला केली गेली. आयसीआयसीआय ही एक वित्त संस्था होती आणि वित्त संस्था असल्यामुळे ही भारतामध्ये कर्जपुरवठा म्हणजे वित्त ज्या संस्था आहेत त्या संबंधी कार्य करत होती, ही बँक केली होती. परंतु नरसिम्हन समितीनुसार नवीन व्यापारी बँकांना परवानगी द्यायला 1991 नंतरच्या रिफॉर्म नंतर 93 मध्ये सुरुवात झाली. आणि मग या आयसीआयसीआयने 1994 मध्ये पहिल्यांदा आयसीआयने बँक हा शब्द वापरायला सुरुवात केली आणि आरबीआयच्या अधिपत्याखाली आली. तर लक्षात असू द्या, आयसीआयसीआय इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या नावाने एस्टॅब्लिश झालेली ही बँक ही भारताची प्रथम वैश्विक बँक आहे. त्याचप्रमाणे न्यूयॉर्कच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये जपानच्या नंतर एस्टॅब्लिश होणारी बँक आहे. म्हणजे आशिया खंडातली दुसरी तर भारताची पहिली न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये एस्टॅब्लिश होणारी बँक आहे, ती म्हणजे आयसीआयसीआय. आपण बघितलं एसबीआय, एसबीआय नंतर आयसीआयसीआय भारतामध्ये उदयाला आली. त्यानंतरची महत्त्वपूर्ण बाब म्हणजे भारतामध्ये जी घडली
ती म्हणजे IDBI, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया। ही आणखी एक भारतामधली महत्त्वपूर्ण बँक आहे। सुरुवातीला ही विकास वित्त संस्था होती। तिची स्थापना 1 जुलै 1964 ला झाली होती। 1 जुलै 1964 ला IDBI जी वित्त संस्था आहे ती स्थापन झाली आणि मग 16 फेब्रुवारी 1976 ला 100% या केंद्र सरकारने अधिग्रहित केलं, म्हणजे ही केंद्र सरकारची बँक बनली आणि 2004 पासून तिने व्यापारी बँक म्हणून भारतामध्ये कार्य करायला सुरुवात केली। 2003-04 पासून ही भारतामध्ये सरकारी व्यापारी बँक म्हणून कार्य करत आहे। तर आता 2016च्या सुधारित आकडेवारीनुसार यामध्ये LIC आपलं गुंतवणूक करत आहे, म्हणजे केंद्र सरकार आपला जो हिस्सा आहे तो LIC ला अधिग्रहित करत आहे। आणखी एक इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात असू द्या, तर IDBI का स्थापन झाली ती? IDBI म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया। भारतामध्ये जेवढं काही उद्योग क्षेत्र आहे त्या उद्योग क्षेत्राला कर्ज पुरवठा करणारी शिखर बँक, RBI ची या क्षेत्राला कर्ज पुरवठा करणारी शिखर बँक म्हणून या बँकेकडे पाहिले जाते। तर या बँकेकडे आपण अजून एक दृष्टीने पाहू शकतो, तर कॅनडामध्ये जी औद्योगिक विकास बँक आहे त्या कॅनडाच्या औद्योगिक विकास बँकेचा अभ्यास करून भारतामध्ये ही बँक स्थापन केल्या गेली आहे। म्हणजे कॅनडाच्या IDB इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक जी आहे त्याच्या धर्तीवर भारतामध्ये ही IDBI बँक स्थापन करण्यात आलेली आहे। जरी स्थापना 1 जुलै 1964 ला झाली असली तरी व्यापारीकरणामध्ये व्यापारी बँक म्हणून ती 2004 मध्ये उदयाला आली आणि तिला आता हळूहळू करून SBI अधिग्रहित करत आहे। आपण बघतोय SBI, त्यानंतर बघितले ICICI आणि आता आपण बघितलं IDBI। या 3 घटकांचा आपण अभ्यास केल्यानंतर आता आपण बोलूया भारतामध्ये जे बँकांचं राष्ट्रीयकरण झालं त्या राष्ट्रीयकरणाकडे। तर मला असं वाटतं तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलं असेल तर आपण याला मोडून घेऊया। आणखी एक महत्त्वाची बाब तुम्हाला समजत आहे किंवा नसेल तर त्या संबंधी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट सुद्धा करून सांगू शकता की यामध्ये काही बदल असायला पाहिजे होता किंवा अजून काही चेंजेस पाहिजे असेल तर तुम्ही मुक्तपणे सांगू शकता। पुढच्या व्हिडिओ बनवताना त्यामध्ये नक्कीच तुम्ही दिलेल्या सूचनांचा विचार केला जाईल। तर बघा, त्यानंतर भारतामध्ये जे पहिल्यांदा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याची घोषणा केली गेली ती घोषणा म्हणजे 1969 ची घोषणा होय। तर 19 जुलै 1969 ला भारतामध्ये प्रथमतः हे खासगी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं। त्यापूर्वी जर आपण राष्ट्रीयकरण बघितलं तर राष्ट्रीयकरण हे RBI सुद्धा आलं 1949 ला आणि राष्ट्रीयकरण म्हणता येईल असं राष्ट्रीयकरण नाही, पण SBI राष्ट्रीयकरणच केलं गेलं होतं। हे म्हणजे गव्हर्नमेंटने तिला अधिग्रहित केलं होतं। तर मोठ्या प्रमाणावर कायदा करून संसदेमध्ये 1969 मध्ये हे राष्ट्रीयकरण केलं गेलं आहे। 19 जुलै 1969 ला भारत सरकारने अध्यादेश काढला होता। या अध्यादेशच्या आधारावर 19 जुलै 1969 ला प्रथमतः 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं। ती 14 बँक कोणती याचा अभ्यास तुम्हाला अवश्य करावाच लागेल, कारण पेपरला असा प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या बँकेचं 1969 मध्ये राष्ट्रीयकरण झालं किंवा नाही झालं। तर 69 मध्ये अध्यादेश हे राष्ट्रपती काढत असतात। राष्ट्रपती जेव्हा अधिवेशन सुरू असते तेव्हा अध्यादेश काढून अशा प्रकारचं कायदा पारित करू शकतात। तर पुढील 6 महिन्यानंतर त्या कायद्याला संसदेमध्ये मान्यता घेणं
अनिवार्य असते. तर यानुसार या अध्यादेशाचं 1970 मध्ये कायद्यात रूपांतरण झालं 1970 मध्ये आणि 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं. ज्या बँकांचं भांडवल 50 कोटी आहे अशा सर्व खासगी बँकांना जबरदस्तीने राष्ट्रीयकृत केलं गेलं. तर यावेळेस जे राष्ट्रीयकरण केलं गेलं यावेळेस सर्वात जास्त सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचं भाग भांडवल हे 433 करोड इतकं होतं. तर महाराष्ट्र बँकेचं सर्वात कमी म्हणजे 73 करोड महाराष्ट्र बँकेचं होतं. आणि अशा प्रकारे या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केल्याकडून या बँकांना सरकारची बँक म्हणून बनवण्यात आलं. म्हणजे ह्या बँका सरकारच्या बँक म्हणून भारतामध्ये ओळखल्या जाऊ लागल्या. सरकारच्या मालकी हक्कामध्ये या बँक आल्या. म्हणजे या बँकांना काही विशिष्ट घटकामध्ये जे प्राथमिक क्षेत्र आहे त्या क्षेत्राला कर्जपुरवठा करणे हे बंधनकारक झालं. तर यासाठी आणखी यानंतरच याच 1969 मध्ये महत्त्वपूर्ण घटक आपल्याला अभ्यासाला येतो. तो म्हणजे 1969 मध्येच लीड बँक योजना, त्यालाच आपण अग्रणी बँक योजना या नावाने सुद्धा ओळखतो. लीड बँक आणि अग्रणी बँक योजना आपण या नावाने सुद्धा यांना ओळखतो. तर लीड बँक योजना म्हणजे काय, तर भारतामध्ये गाडगीळ समिती आणि नरिमन समिती, भारतामध्ये गाडगीळ प्लस नरिमन समिती या समितीने भारतामध्ये अशा प्रकारची लीड बँक योजना असावी अशी शिफारस केली. व त्या शिफारसीच्या अंतर्गत 1969 मध्ये तत्कालीन भारताच्या 338 जिल्ह्यांमध्ये ही लीड बँक योजना राबवण्यात आली. एक जिल्हा एक बँक म्हणजे एक जिल्हा एक बँक दत्तक घेईल अशा प्रकारची ही लीड बँक योजना भारतामध्ये सुरू केली गेली. 1969च्या या लीड बँक योजनेसाठी गाडगीळ व नरिमन समितीने आपला अहवाल दिला होता. तर याचमध्ये आणखी महत्त्वाचं 2009 मध्ये तत्कालीन आरबीआयचे उपगव्हर्नर तुषार थोरात यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा एक भारतामध्ये समिती स्थापन केली गेली होती व या समितीने आपला अहवाल देऊन एक चांगल्या प्रकारचा एक जिल्ह्यासाठी कशा प्रकारे त्यामध्ये आपल्याला विकास करता येईल असा अहवाल यामध्ये दिला होता. तर नायर गटाने सुद्धा या संबंधी नायर गट आहे 2014 मध्ये या नायर गटाने सुद्धा आपला अहवाल दिला व त्यानुसार या दोन्हींच्या मिलापानुसार अग्रक्रम कर्ज ला प्राधान्य दिल्या गेलं. आता अग्रक्रम प्राधान्य म्हणजे काय, तर जेवढे काही कृषी, शिक्षण, निर्यात, कृषी, शिक्षण, लघु मध्यम उद्योग, त्यानंतर निर्यात आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, अशा सेक्टरला 40% कर्ज वाटप करावंच लागेल. कमीत कमी 40% मिनिमम तुम्हाला कर्ज वाटप करावंच लागेल अशा प्रकारचा अग्रक्रम ठरवण्यात आला. आणि त्यासाठी स्थापन केल्या गेलेली लीड बँक योजना, सुरुवातीला लीड बँक योजना ही जास्त करून ग्रामीण भागामध्ये जी आपलं कार्य करत होती. म्हणजे आपण जर बघितलं तर मे 2013च्या पूर्वीपर्यंत हे फक्त ग्रामीण भागात काम करत होती, परंतु 13 पासून हिचा जो वापर आहे तो शहरी भागामध्ये सुद्धा आता करण्यात आलेला आहे. एक जिल्हा एक बँक अशा प्रकारची दत्तक योजना यामध्ये सुरू केल्या गेलेली आहे. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या बँकेने हे जे आहे दत्तक स्वरूप स्वीकारलेलं आहे त्यामध्ये आपण म्हणू शकतो की महाराष्ट्र बँक आहे, त्यानंतर जी SBI आहे ती आहे, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सेंट्रल बँक आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जी इंडियन बँक आहे या इंडियन बँक म्हणजे आपण बँक ऑफ इंडिया सुद्धा म्हणू शकतो, बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ महाराष्ट्र ह्या महाराष्ट्रामध्ये लीड बँक आहेत. म्हणजे लीड बँकचं कार्य ह्या करतात. लीड बँक म्हणजे काय, तर एका बँकेला या क्षेत्रामध्ये, या एका क्षेत्रामध्ये 40% कर्ज पुरवठासाठी अग्रगण्य ठरवला गेला आणि तिथल्या जिल्हा मंडळाशी सल्लामसलत करून ज्या क्षेत्रामध्ये, ज्या एरियामध्ये, ज्या ग्रामीण शहरी भागामध्ये कर्ज पुरवठ्याची आवश्यकता आहे, कोणत्या क्षेत्राला भर द्यायची गरज आहे, तिथं कच्चा माल कसा उपलब्ध आहे, या आधारावर तिथं कर्ज पुरवठा केला जावा या संबंधीची शिफारस यामध्ये नायब गट आणि उषा थोरात कमिटीमध्ये करण्यात आलेली होती. त्यानुसार ही लीड बँक योजना भारतामध्ये निर्माण करण्यात आलेली आहे. आपण बघतोय भारताच्या सुरुवातीला 338 जिल्ह्यामध्ये एक जिल्हा एक गाव अशा प्रकारची योजना सुचवली होती. अग्रक्रमला प्राधान्य दिलं गेलं होतं. कृषी, शिक्षण, लघु मध्यम निर्यात या क्षेत्राला अग्रक्रम दिला जावं अशा प्रकारची एक समिती मांडली गेली होती. तर यासाठी महत्वपूर्ण जो अहवाल दिला होता तो कृष्णस्वामी यांनी आपला अहवाल देऊन यावर प्राधान्यक्रमावर फोकस करण्यात आलं होतं. अशा प्रकारे ही लीड बँक योजना भारतामध्ये निर्माण केल्या गेली होती. लीड बँक योजना गाडगीळ गट आणि नरिमन समितीच्या नुसार निर्माण करण्यात आली होती. 338 जिल्ह्यात मिळून याला सुरुवात केली गेली होती. 19 जुलै 1969 याचा सुरुवातीला अध्यादेशाद्वारे वापर करायला सुरुवात झाली. ऍक्च्युअली या अध्यादेशाची गरज नव्हती, कारण कोणती नवीन बॅच निर्माण नाही केल्या गेली किंवा नवीन कोणती चेंज नाही केल्या गेलं, तर फक्त एक बँकेला एक जिल्हा दत्तक घेऊन तिथं लीड करायचं आहे, नेतृत्व करायचं आहे. लीड म्हणजे नेतृत्व, अग्रणी व्हायचं आहे आणि या क्षेत्राला कर्जपुरवठा करायचा आहे. तर महाराष्ट्रामध्ये अशा संबंधीच्या 4 बँका, बँक ऑफ महाराष्ट्र, SBI, सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला होता. अशा प्रकारची आपण SBI, ICICI, IDBI 1969चं राष्ट्रीयकरण आणि आता लीड बँक योजना आता विस्तृत स्वरूपात आपण बघितलेली आहे. तर पुढे आपण आता यामध्ये महत्त्वपूर्ण बँक जी पाहणार आहोत ती म्हणजे प्रादेशिक ग्रामीण विकास बँक RRB, रिजनल रूरल बँक ऑफ इंडिया. ही बँकिंग पद्धत सुद्धा यामध्ये ज्या लीड बँका किंवा इतर ज्या बँका होत्या त्या बँकांनाच आपलंच एक शाखा स्वरूपाचं ग्रामीण भागाच्या विकासाकरता निर्माण केलं जावं अशा प्रकारच्या धोरणाच्या आधारावर ही भारतामध्ये RRBची स्थापना झाली होती. RRB, रिजनल रूरल बँक, प्रादेशिक ग्रामीण विकास बँक, प्रादेशिक ग्रामीण विकास बँक अशा प्रकारच्या या बँकेची स्थापना होण्यासाठी भारतामध्ये 19 जुलै 1969च्या ज्या राष्ट्रीयकरण झालं होतं त्याच्या आधारावर मग नरसिंहन समिती भारतामध्ये स्थापन केल्या गेली. नरसिंहन समिती स्थापन केल्यानंतर या नरसिंहन समितीने आपला अहवाल दिला की अशा प्रकारची प्रादेशिक ग्रामीण विकास स्थापन केल्या जावी व 26 सप्टेंबर 1975 अध्यादेश काढला गेला व त्या अध्यादेशाच्या अनुषंगाने भारतामध्ये 2 ऑक्टोबर 1975 पहिली RRB उत्तर प्रदेशमध्ये स्थापन केल्या गेली. मग हे RRB चा कायदा केल्यानंतर, अध्यादेश केल्यानंतर मात्र तो पुढे कायदा 1976 भारतामध्ये लागू केला गेला. कारण हा अध्यादेश होता तर तो कायदा 1976चा कायदा हा RRB संबंधी लागू केला गेला व भारतामध्ये RRB स्थापन करायला सुरुवात झाली. RRB साठी 3 टप्पे पाडले गेले. 50% भांडवल हे केंद्र सरकार देईल, तर 15% भांडवल हे राज्य सरकार देईल, तर
35% भांडवल जी बँक ही आरआरबी आपल्या बँकेच्या शाखेच्या अंतर्गत आरआरबी स्थापन करेल ती बँक 35% कर्ज पुरवठा करेल। या अशा प्रकारे भागभांडवल घेऊन आरआरबीची स्थापना करायला सुरुवात झाली। म्हणजे प्रायोजित बँक याला पुरस्कृत बँकेसोबत आपण एक शब्द आणखी वापरू शकतो तो म्हणजे प्रायोजित बँक, म्हणजे जे बँक याला प्रायोजक करत आहे ती बँक याला पाठबळ करेल। परंतु ह्या बँका स्थापन झाल्यातसही म्हणजे चांगल्या प्रकारे 1975 ला त्या 5 बँकांचं स्थापन केलं गेलं। तर यामध्ये मुरादाबाद यूपी मध्ये प्रथमतः बँक स्थापन केल्या गेली, यासोबतच गोरखपूरला, त्यानंतर हरियाणाला, त्यानंतर पश्चिम बंगालला या प्रादेशिक ग्रामीण विकास बँक यांची स्थापना केल्या गेली। तर एकूण 5 प्रादेशिक बँक यावेळेस स्थापन केल्या गेल्या होत्या। तर 1 2 3 4 5वी बँक आपण म्हणू शकतो जयपूर। अशा प्रकारच्या 5 प्रादेशिक ग्रामीण बँका भारतामध्ये सर्वप्रथम 1975 ला स्थापन केल्या गेल्या आणि मग यांचा शाखा विस्तार व्हायला हळूहळू सुरुवात झाली। परंतु 1989 मध्ये ज्यावेळेस यांचा अहवाल केला गेला, अभ्यास केला गेला व याचा अभ्यास करण्याकरता समित्या स्थापन व्हायला सुरुवात झाली, तर त्या समित्यांनी आपले वेगवेगळे अहवाल द्यायला सुरुवात केली। तर सर्वप्रथम विजय केळकर समितीने आपला जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये त्यांनी म्हटलं की नवीन प्रादेशिक ग्रामीण विकास बँक स्थापन केल्या जाऊ नये अशा प्रकारे त्यांनी अहवाल दिला। व त्यानंतर भारतामध्ये मात्र मग प्रादेशिक ग्रामीण विकास बँक स्थापन करायला थोडंसं बंधनं आली। मग त्यानंतर व्यास समिती आहे, त्यानंतर खुसरो समिती आहे, यांनी सुद्धा त्या अशाच प्रकारचा अहवाल देऊन या बँकांचं विलीनीकरण करावं, म्हणजे त्या बँका मर्ज करून टाकाव्यात अशा प्रकारचा अहवाल सुचवला। तर महत्वपूर्ण जी समिती आहे 1991 नरसिंहन समिती, नरसिंहन समितीने यामध्ये भांडवल संबंधी आपला अहवाल दिला की यामध्ये भांडवलच्या उपलब्धीवर फोकस केला जावं आणि या समितीने त्यांचं जे मंडळ आहे ते मंडळ बदल करण्यात यावं अशा प्रकारचा भर दिला। व त्यानुसार आरआरबी ला थोडं महत्त्व कमी प्राप्त झालं। तर आरआरबी नेमकं करत काय होती, तर आरआरबी ही जी प्रादेशिक ग्रामीण विकास बँक होती ती असा एक एरिया पाहत होती की जो अनडेव्हलप आहे, मग त्या अनडेव्हलप एरियामध्ये ही बँक स्थापन होत होती। ही बँक स्थापन जी होत होती ती या पुरस्कृत बँकेचीच एक बँक म्हणून तिथं वर्कला कार्य करत होती आणि त्या ठिकाणी मग ती कंपनी स्थापन झाल्यानंतर, सॉरी बँक स्थापन झाल्यानंतर ती बँक त्या ठिकाणी लहान सीमांत शेतकरी आहेत, मजूर आहेत, छोटे लघु उद्योग आहेत, या उद्योगांना कर्ज पुरवठा, ग्रामीण क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्याचं कार्य यांच्याकडे होतं। परंतु व्याजदर जास्त, अकुशल जे त्यांचं मॅनेजमेंट होतं ते मॅनेजमेंट, त्यानंतर यामध्ये झालेला थोड्या प्रकारचा भ्रष्टाचार, म्हणजे मंडळाने आपल्या मनाने वाटलेलं कर्ज आणि जे कर्ज वाटलं ते वाटल्यानंतर त्याची रिकव्हरी जेवढी व्हायला पाहिजे होती तेवढ्या प्रमाणात रिकव्हरी न होणं, त्यामुळे खूप सारं भांडवल यामध्ये बुडीतमध्ये निघालं आणि परिणामस्वरूप या समित्यांनी आपला अहवाल देऊन हळूहळू करून या बँका कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रावर सुद्धा प्रादेशिक ग्रामीण विकास बँक या औरंगाबाद आणि विदर्भामध्ये याचं जे मुख्यालय आहे नागपूर या ठिकाणी या 2 प्रादेशिक बँका महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस सुरू करण्यात आलेल्या होत्या।
अशा प्रकारची ही प्रादेशिक ग्रामीण विकास बँक रिजनल रुरल डेव्हलपमेंट नावातच आहे की रुरल एरियाचा डेव्हलपमेंट करण्यासाठी, कृषी ग्रामीणला कर्जपुरवठा करण्यासाठी श्रीमंत, मजूर, शेतकरी आणि कामगार वर्ग जो आहे, विणकर वर्ग ज्याला म्हणू शकतो, कामगार वर्गामध्ये छोटे मोठे हस्तउद्योग करणारे जे कंपन्या आहेत, ते उद्योग आहेत, हस्तकला उद्योग, त्यांना कर्जपुरवठा करण्याचे काम ही RRB करते. आज हळूहळू RRBला कमी करत मर्ज करण्यात येत आहे. तर 2010 मध्ये स्थापन झालेल्या चक्रवर्ती समितीने या बँकेसाठी असं सुरू होतं की यांचं भांडवल परत वाढवण्यात यावं आणि भांडवलच्या उपलब्धतेवर भर देण्यात यावा, म्हणजे यांचं परत कार्य चांगल्या प्रकारे सुरू करता येईल अशा प्रकारचा अहवाल दिला होता. ही बँक म्हणजे RRB, भारताची महत्त्वपूर्ण रिजनल रुरल बँक. नेहमी प्रश्न यावर येत असतो. हा प्रश्न यापूर्वी येऊन गेलेला आहे. RRB स्थापना पण पेपरला येऊन गेलेली आहे. तर पुढचा प्रश्न जो आपला निर्माण होतो, यानंतर भारतामध्ये बँकिंग सिस्टम मध्ये काय झालं, तर महत्त्वपूर्ण बदल साकारला की 1969 मध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केल्यानंतर परत राष्ट्रीयकरणाची गरज भासली आणि 1980 मध्ये परत 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केल्या गेलं. 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करून भारत सरकारने परत नवीन निकष लावले की ज्या बँकांचं भाग भांडवल 200 कोटीच्या वर आहे अशा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात येत आहे. आणि परिणामस्वरूप 15 एप्रिल 1980 ला अशा भारतामध्ये 6 बँका मिळाल्या की ज्यांचं भाग भांडवल हे 200 करोडच्या वर आहे. यामध्ये सर्वाधिक भाग भांडवल हे आंध्र बँकेचं मिळालं, तर सर्वात कमी हे विजया बँकेचं प्राप्त झालं. आणि अशानुसार अशा 6 बँका निर्माण झाल्या, ज्या बँकेचं 15 एप्रिल 1980 नुसार राष्ट्रीयकरण करण्यावर भर दिला गेला. याचा जो कायदा आहे तो 11 जुलै 1980 ला यासंबंधी कायदा पारित केला गेला. तुमचं आता कर्तव्य आहे, काम आहे की तुम्ही जे नोट्स करसाल त्या नोट्समध्ये त्या 6 बँका कोणत्या होत्या, त्या 6 बँकाचं तुम्ही चांगल्या प्रकारे नाव लिहून घेसाल. कारण यावर्षी प्रश्न येण्यासारखा आहे की खालीलपैकी कोणती बँक ही 1980च्या राष्ट्रीयकरणामध्ये होती किंवा नव्हती यासंबंधीचा प्रश्न आपल्याला महत्त्वपूर्ण आहे. तर यामध्ये आता आणखी एक थोडासा बदल असा केला गेला आहे की 1994च्या नरसिम्हन समितीनुसार या बँकांना खाजगी भांडवल उभं करायची परवानगी देण्यात आलेली आहे. म्हणजे यापूर्वी खासगी होत्या त्याप्रमाणे यांना सुद्धा आता 94 नंतर खासगी भांडवल निर्माण करण्याची परवानगी दिली गेली आहे. मात्र सरकारचं भाग भांडवल 51% पेक्षा कमी होणार नाही. 49% म्हणजे एक प्रकारे आपण FDI म्हणू शकतो. FDI ला परवानगी दिल्या प्रकारची आहे. तर मात्र SBI साठी ही मर्यादा 55% करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे 1980 मध्ये 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं. या 14 आणि 6 अशा प्रकारचं राष्ट्रीयकरण झाल्यानंतर 1969 च्या नंतर ते 1980 पर्यंत जवळपास भारताच्या 93% बँका या खाजगी झाल्या. तर उरलेल्या 60% बँका या त्यावेळेस सुद्धा भारतामध्ये आपण ज्यांना म्हणू शकतो की त्या खाजगी बँका राहिल्या. पण मोस्ट ऑफ ज्यांचं टर्नओव्हर खूप जास्त होतं अशा सर्व बँका ह्या भारतामध्ये राष्ट्रीयकृत बँकामध्ये समाविष्ट केल्या गेल्या. या 1980 मध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. त्यानंतर आपण जे वळूया तर त्यामध्ये आणखी आपण असं म्हणू शकतो की 93% बँका झाल्या. परंतु 1980 मध्ये त्यावेळेस भारताच्या मुख्य बँका होत्या त्या 80% बँकिंग क्षेत्र हे सरकारमध्ये मोडल्या गेलं. आणि मग सरकारमध्ये मोडल्यामुळे सरकारचं या बँकिंग क्षेत्रामध्ये मक्तेदारी मोठ्या प्रमाणावर वाढली. तर अशा वेळेस
आणखी एक महत्त्वपूर्ण अपेक्स बँक, शिखर बँक भारतामध्ये निर्माण केल्या गेली, जिला आपण नाबार्ड या नावाने ओळखतो. नाबार्ड बँक NABARD कृषी क्षेत्रात कर्ज पुरवठा करणारी भारताची शिखर बँक, लीड बँक किंवा अपेक्स बँक म्हणजे शेतीसाठी कर्ज पुरवठा करण्यासाठी सर्वात जास्त ज्या बँकेचं नियंत्रण आहे ती बँक म्हणजे नाबार्ड बँक. ही नाबार्ड बँक भारतामध्ये शिवरामन समितीनुसार स्थापन करण्यात आली होती. शिवरामन समितीने अहवाल देऊन या बँकेसंबंधी आपला विचार मांडला होता व त्यानुसार 99.6% भाग भांडवल गुंतवणूक करून किंवा विकत घेऊन ही नाबार्ड बँक भारतामध्ये 1979च्या शिवरामन समितीनुसार 1982 मध्ये ही भारताची नाबार्ड बँक सुरुवात केल्या गेली. तर जर आपण तारीख पाहिली तर 12 जुलै 1982 ला भारताची ही नॅशनल ॲग्रिकल्चर बँक ऑफ रूरल डेव्हलपमेंट करता आणि ॲग्रिकल्चर विभागाकरता ही बँक निर्माण केल्या गेली. शिवरामन समितीने आपला अहवाल दिला 80 मध्ये आणि 1981 मध्ये कायदा केला गेला. त्यानुसार 12 जुलै 1982 ला भारताची ही कृषी बँक स्थापन केल्या गेली. भारतीय ग्रामीण पतपुरवठा पुनर्विलोकन समिती, भारतीय ग्रामीण पुरवठा पुनर्विलोकन समिती ज्योती त्यानुसार ही बँक स्थापन केल्या गेलेली आहे. तर नेमकं यामध्ये आपण आणखी म्हणू शकतो की कृषी पत विभाग म्हणजे भारताचं जे कृषी पत विभाग होतं ते यामध्ये घेतलं गेलं. त्यानंतर ग्रामीण नियोजन, कृषी पुनर्नियोजन जे भारताचं ग्रामीण नियोजन विभाग होतं ते भारताचं पूर्ण ग्रामीण नियोजन विभाग त्यामध्ये समाविष्ट केलं गेलं. आणि दुसरं कृषी पुनर्वित्त. या 3 घटकांचा एकत्रीकरण करून भारतामध्ये नाबार्ड बँक स्थापन केल्या गेली. जेव्हा नाबार्ड बँक स्थापन केल्या गेली त्यावेळेस तिचं भाग भांडवल हे 100 करोड होतं. त्यानंतर 2015 मध्ये कायदा करून ते वाढवल्या गेलं, ते 5000 करोड केल्या गेलं. आणखी सरकारचा प्रयत्न सुरू आहे की त्याचं भाग भांडवल 30,000 करोड केल्या जावं. जेव्हा असल्याने तेव्हा 100 करोड 15 मध्ये यामध्ये बदल करून 5000 करोड तर आता 30,000 करोड घेऊन जाणार आहे. भारतामध्ये कृषी क्षेत्राला कर्ज पुरवठा करणारी सर्वात मोठी बँक भारताच्या कृषी क्षेत्रावर सहकारी बँका जोडल्या गेल्या आहेत. त्या सहकारी बँकांवर नियंत्रण ठेवणारी अपेक्स बँक म्हणून जिच्याकडे आपण पाहतो ती म्हणजे नाबार्ड बँक आहे. ही भारताच्या हरित पर्यावरण निधी जो आहे तो सुद्धा गोळा करण्याचं काम करते. लक्षात असू द्या, भारताचं हरित पर्यावरण निधी गोळा करण्याचं काम सुद्धा हे करते. आपण यापूर्वी पाहिलं की लीड बँक योजना लागू केल्या गेली. त्यानुसार 40% अग्रक्रम भाग दिला गेला. त्या 40% पैकी 18% जो कृषी भाग आहे हा कृषी भाग जर ज्या इतर बँका आहेत, व्यापारी बँका आहेत त्या जर कृषी क्षेत्राला कर्ज पुरवठा करू शकले नाहीत काही कारणास्तव तर ते आपल्या जवळचा तो 18% रक्कम पूर्ण करण्याकरता आपली रक्कम हे नाबार्डला देतात आणि नाबार्ड मग ते जे अदर कृषी क्षेत्र आहे त्या कृषी क्षेत्राला कर्ज पुरवठा करते. म्हणून तिला भारतामध्ये भारताच्या कृषी क्षेत्राची अपेक्स बँक म्हणून तिच्याकडे पाहिल्या जाते. ती म्हणजे नाबार्ड बँक, नॅशनल ॲग्रिकल्चर रूरल बँक तिला आपण म्हणतो ती. अशाच प्रकारे भारतामध्ये आणखी जे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट होते, आयात आणि निर्यात होते, त्या आयात आणि निर्यातवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक्झिम बँक
ही स्थापन करण्यात आली आहे. भारताची आयात निर्यात बँक, एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट बँक, त्याचप्रमाणे NHB ही 1987 मध्ये, नॅशनल हाऊसिंग बँक 1987 मध्ये स्थापन करण्यात आली आहे 87च्या कायद्यानुसार. तर ही बँक भारतामध्ये हाऊसिंग बँक संबंधी जेवढं काही निर्देशक सुद्धा आहेत ती सुद्धा तयार करते, म्हणजे घरांच्या किमती संबंधीचा अहवाल सुद्धा तयार करण्याचं काम ही नॅशनल हाऊसिंग बँक करत असते. 87च्या कायद्यानुसार आय थिंक 1988 मध्ये ती स्थापन झालेली आहे. 1988 NHB, नॅशनल हाऊसिंग बँक. ओके, अशा प्रकारे आपण 1991च्या रिफॉर्म पर्यंतचं सर्व काही बँकिंगचा इतिहास बघितला. तर इथपासून भारताच्या बँकेमध्ये आणखी वेगळे बदल व्हायला सुरुवात झाली. तर पुढच्या सेशनमध्ये आपण आता जे आधुनिक बँकिंग सिस्टम आहे भारताचं ते पूर्ण आधुनिक बँकिंग सिस्टम पाहणार आहोत. म्हणजे 1991च्या नंतर भारतामध्ये कोणत्या कोणत्या मुख्य बँका स्थापन व्हायला सुरुवात झाली त्याचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर मग ई बँकिंग, नेट बँकिंग या संबंधी संकल्पना आहेत त्याचा पण अभ्यास आपण करणार आहोत. आपल्या काही समस्या असतील किंवा काही सुझाव असतील तर आपण कमेंटमध्ये किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर सुद्धा मला टाकू शकता. आपलं टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. काही समस्या असतील तर अवश्य पाठवा आणि घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या. कारण तुम्हाला भावी अधिकारी बनायचं आहे आणि अधिकारी बनायचं असेल तर तुम्हाला आता सध्या घरात राहून अभ्यास करावाच लागेल. ओके, परत एकदा सांगेल, घरी राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. धन्यवाद.